दीपक कुलकर्णी सर, ज्ञानेशभाई चव्हाण, रविकांत जोजारे या तिघांचा कालपासून उपोषण चालू आहे. तसा धाराशिवमध्ये सुद्धा एक उपोषण चालू आहे. परंतु इतर जिल्ह्यातील सर्व लोकांना मी आवाहन करतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये पाथरी हे आपल्या आंदोलनाचं एक केंद्रबिंदू व्हावं आणि येथूनच आपल्याला एक दिशा मिळावी आणि शासनाची जी दुटप्पी भूमिका किंवा जो आपण त्याला काय म्हणू आपण निवडणूक जमला म्हणून जे आपल्याला आश्वासन दिलंय सभागृहामध्ये, तर त्याला विरोध म्हणून आणि आपल्याला जोपर्यंत शासन निर्णय होत नाही आणि पहिला पगार आपल्या खात्यामध्ये जमा होत नाही तोपर्यंत हे उपोषण हे आंदोलन थांबणार नाही. मी सर्व राज्यातील सर्व शिक्षकांना आवाहन करतो की त्यांनी साई जन्मभूमी पाथरी हे केंद्रस्थान म्हणून इथल्या आंदोलनाची तीव्रता वाढवावी, इथं संख्या वाढवावी. जिल्ह्यातून नव्हे किंबहुना पूर्ण राज्यामधून ज्या लोकांना शक्य होत आहे त्या लोकांनी साई जन्मभूमी पाथरी येथे येऊन आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवावी. शासनाला आपला आवाज, आपली दाहकता शासनापर्यंत पोहोचली पाहिजे. यासाठी सर्व लोकांना मी आवाहन करतो की आपण उद्या 10 ते 11 पर्यंत उद्याच्या तारखेमध्ये जास्तीत जास्त संख्येने या पाथरी साई जन्मभूमी पवित्र स्थानी आपण आपल्या आंदोलनाची दाहकता वाढवण्यासाठी सर्व लोकांनी इथं हजर व्हावं आणि उद्याची जी आपली रणनीती आहे ते आपल्याला ज्ञानेशभाई चव्हाण सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. शिक्षक समन्वय संघ यांच्या वतीने कालपासून या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे. खरं तर महाराष्ट्रभर हा लढा आपण तीव्रप्रमाणे पेटवला, तो अतिशय चांगल्या प्रमाणे पेट घेत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक समन्वयक आपले जे काही समन्वयक आहे खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लाक्षणिक धरणे आंदोलन करत आहेत. परंतु पाथरी साई जन्मभूमी पाथरी या ठिकाणी आपण कालपासून अन्नत्याग आंदोलन करत आहोत. या अन्नत्याग आंदोलन करीत असताना आतापर्यंत जवळपास 36-40 तास झाले बांधवांनो. आमच्या पोटात अन्नाचा एकही कण नाहीये, तब्येतही थोडीशी आता विकनेस जाणवायला लागलंय आणि पाहिजे ती एनर्जी आता शरीरामध्ये उरले नाहीये. त्यामुळं आताच सोनुने सरांनी सांगितल्याप्रमाणे पाथरी जी तालुका असेल, परभणी जिल्हा असेल किंवा जवळपासच्या ज्या जिल्हा आहे त्या सर्वांना विनंती आहे की बांधवांनो आपण मोठ्या संख्येने ताकदीने आता या ठिकाणी आंदोलनस्थळी यावं, एक मोठी क्रांती आपण या ठिकाणी करूया. आताच आमचे मित्र गजानन खैरे सर हे सुद्धा या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले. शिक्षक समन्वय संघाचे एक मुख्य समन्वयक म्हणून एक भाग म्हणून खैरे सरांनी आताच सांगितलं की मी आतापासून या वेळेपासून या ठिकाणी माझ्या अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करीत आहोत. खरंच आमच्यासाठी खूप मोठी दिलासाची गोष्ट आहे की आम्हाला बळ देण्यासाठी आमचा एक बांधव, आमचा एक भाऊ, आमचा एक मित्र ज्यांच्यासोबत अनेक वेळा अन्नत्यागाचा एक आम्हाला अनुभव आहे. संबंध महाराष्ट्राने खैरे सरचं अन्नत्याग आंदोलन बघितलं आहे आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा अन्नत्यागासाठी आपल्या या स्टेजवर पाथरी या ठिकाणी साई जन्मभूमी आपल्या न्याय हक्कासाठी खैरे सर सुद्धा आमच्या सोबत अन्नत्याग आंदोलनाला बसला आहे. जोरदार आपण टाळ्या वाजवून खैरे सरांचं या ठिकाणी स्वागत करूया. त्याच्या पलीकडे जाऊन खैरे सरांचं आंदोलन म्हणजे आरपारची लढाई असते आणि त्याच्या पलीकडे जाऊन उद्यापासून फक्त अन्नत्याग नाही तर पाणी सुद्धा त्याग करायचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे अतिशय आरपारची लढाई या ठिकाणी आता सुरू करणार आहोत. 3 दिवसापासून अन्नत्याग केलंय, अजून प्रशासनाच्या कुठल्याही युक्तीने किंवा आरोग्य विभागाच्या काही कुठल्याही युक्तीने या ठिकाणी येऊन कुठली दखल घेतली नाहीये. म्हणजे शासनाला सुद्धा कुठलं गांभीर्य आंदोलनाचं राहिलं नाही असं आम्हाला वाटतंय. म्हणून माझ्या शिक्षक बांधवांनो, तुमचे भाऊ जर आपल्या न्याय हक्कासाठी जर आपली जीवाची बाजी लावत असेल तर किमान त्यांना बळ देण्यासाठी तुम्ही इथं आलं पाहिजे. मोठ्या ताकदीने मोठ्या संख्येने जर तुम्ही इथं सहभागी झाला तर उद्याचा हा दिवस अतिशय निर्णायक असणार आहे, आक्रमक असणार आहे आणि याला जे पण काही उद्या होईल, आमच्या जीवाचं जे काही बरं वाईट होईल याला सर्वस्वी हे सरकार आणि प्रशासन जबाबदार असणार आहे असं मी या ठिकाणी आवर्जून उद्देशून सांगतोय. उद्या
आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील सगळे जे काही समन्वयक जे बांधव असतील हे आक्रमकपणे शासन कुठलीही दखल घेत नाही म्हणून निषेध म्हणून या ठिकाणी आता आपण मुंडन आंदोलन करणार आहोत. आपण आपले केस आता सरकारला अर्पण करत आहोत. आपल्या मुंडन आंदोलनामध्ये जिल्ह्यातील तालुक्यातील मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी सकाळी 11 वाजता सहभागी व्हायचं आहे. बांधवांनो, उद्यापासूनचं आंदोलनाची जी काही धार आहे आपण वाढवत आहोत आणि अतिशय आक्रमकपणे उद्यापासून या आंदोलनाला आपण सुरुवात करत आहोत. अजूनही सिरियसली घ्या. आमच्यातली जरी एनर्जी कमी होत असेल पण तुम्ही दिसला मोठ्या संख्येने जर या ठिकाणी सहभागी झाला तर निश्चित एक चांगल्या पद्धतीची पॉझिटिव्ह थिंकिंग आमच्या मनामध्ये निर्माण होते. आम्हाला एक बळ त्या ठिकाणी तयार होतं आणि अजून काहीतरी बोलावं, काहीतरी सांगावं, काहीतरी लढावं, अजून लढावं यासाठी एक ताकद आम्हाला तुमच्या उपस्थितीने मिळते जी कुठूनही मिळणार नाही. ती ऊर्जा देण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थिती व्हावं असं मी परभणी जिल्हा असेल किंवा आजूबाजूच्या महाराष्ट्रातील जे काही जवळचे जिल्हे असतील ज्यांना शक्य असेल त्या सर्व बांधवांना मी विनंती करेल की आपण मोठ्या संख्येने आता या ठिकाणी सहभागी व्हा. या आंदोलनाची धग, या आंदोलनाची धार वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं. आंदोलन कुठून सुरू झालं, कोणा लावलं, त्यापेक्षा आंदोलनाची धार कशी वाढवता येईल आणि आपला प्रश्न कसा सुटेल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा असं माझे सगळे महाराष्ट्रातील सगळ्या शिक्षक समन्वयकांना माझं आव्हान आहे. बांधवांनो, कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आपला शासन आदेश घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही. त्यासाठी जे जे करता येईल ते आपल्याला इथं करायचंय. उद्या इथं मुंडन आंदोलन सकाळी 11:30 वाजता आपण करणार आहोत. या आंदोलनासाठी आपण सर्व परभणी जिल्हा असेल, पाथरी तालुका असेल किंवा सेलू तालुका असेल, आजूबाजूच्या सर्व तालुक्यातील सर्व समन्वयकांना, सर्व पदाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे, निवेदन आहे, विनंती आहे की आपण कृपया आपल्या हक्काची लढाई म्हणून, आपल्या स्वतःची लढाई म्हणून, आपल्या हक्काच्या वेतनासाठी आपण या लढाईमध्ये सहभागी व्हावं. विशेषतः फक्त इथं येऊ नका बांधवांनो. येत असताना आपण या ठिकाणी जे काही इव्हेंट घडत असेल, ज्या काही गोष्टी घडत असेल त्या प्रत्येक गोष्टी आपल्या मोबाईलमध्ये कैद करा आणि सोशल मीडियामध्ये जेवढं जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढं सोशल मीडियामध्ये शेअर करा. कारण कुठली इलेक्ट्रिक मीडिया आपली दखल घेत नाही. इथं माणसं मेले तरी चालल, परंतु ही जी इलेक्ट्रिक मीडिया आहे बांधवांनो, ही फक्त श्रीमंतांच्या घरांची रखेल बनलेली आहे. त्यांना सर्वसामान्य गोर गरीब प्रश्नांची काही घेणं देणं नाही तुमच्या आमच्या. त्यांना फक्त श्रीमंतांच्या घरांचे प्रश्न. तुम्ही आता काल परवाची बातमी बघितली असेल की कुठली तरी XYZ अभिनेत्री ती आता प्रेग्नेंट झालेली आहे, तिला 3रा महिना सुरू झाला आहे, तिला 4था महिना सुरू झाला आहे. ह्या बातम्या त्यांना महत्वाच्या वाटतात. पण गेल्या 15-20 वर्षापासून आम्ही संघर्ष करतो आहे. आता 2-3 दिवसापासून विना अन्न पाण्याचे आम्ही या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करतोय. या गोष्टी त्यांचं TRP वाढू शकत नाही याची शोकांतिका आम्हाला वाटते. खरंच ही पूर्णतः मीडिया जी इलेक्ट्रिक मीडिया आहे ही खरंच गरिबाची राहिली का? गरिबांचे प्रश्न संवेदनशीलपणे सरकार पुढे हे मांडतात का? हा प्रश्न आता आमच्या सर्वसामान्य गरीब लोकांना त्या ठिकाणी पडतो आहेत. म्हणून ही फक्त श्रीमंतांची रखेल आहे, ही आपल्या सर्वसामान्य माणसाकडे लक्ष देणार नाही. त्यासाठी आता आपणच मीडिया व्हायचं आहे. आपणच आपल्या मीडियाचं हत्यार आपल्या पसलचं उभं करायचं आहे आणि प्रत्येकाने सोशल मीडियावर, फेसबुकच्या द्वारे या ठिकाणी आपला आवाज, आपला या ठिकाणचा आवाज हा सरकारपर्यंत कसा जाईल यासाठी ती जबाबदारी आपण प्रत्येकाने आपल्या खांद्यावर घ्यावी. तुम्ही सगळेजण सोशल मीडियामध्ये तरबेज आहात. प्रत्येकाकडे काहीतरी स्किल, काहीतरी कौशल्य आहे. त्या पद्धतीने तुमच्या पद्धतीने काहीतरी इव्हेंट करून सने एक टॅगलाईन टाकून सने हा इथलचा जो काही चालू आहे, जे अन्नत्याग चालू आहे, ज्या काही गोष्टी इथं घडत असतील या सर्व महाराष्ट्रभर पसरवण्याचं काम आता आपण सर्वांनी हाती घ्यायचंय, आपण सर्वांनी करायचंय. फक्त इथं बसून फोटो काढून, सेल्फी काढून घरी जाऊ नका बांधवांनो. आपण मनापासून या लढ्यामध्ये उतरा. स्वतःच्या जर पूर्ण वेळ आपण या ठिकाणी या लढ्यासाठी दिला तर निश्चितच लवकरच जास्त वेळ आपल्याला इथं बसायची गरज पडणार नाही आणि प्रचलित नुसार हक्काचं वेतन आपल्याला मिळण्याशिवाय राहणार नाही. आणि यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचंय. फक्त गरज आहे आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने या लढ्यामध्ये सहभागी व्हायचं. उद्या सर्वांनी 11:30 वाजता या ठिकाणी सहभागी व्हा. उद्या मुंडन आंदोलन आपण या ठिकाणी करणार आहोत. सर्वच्या सर्व या ठिकाणी मुंडन करूया, सरकारचा निषेध करूया. सरकारचा याच्यापेक्षा जर अजून कुठं निषेध करायचा असेल तर तीही पायरी आपण ओलांडू. अन्नत्याग आंदोलनही अतिशय तीव्र करणार आहोत.
खैरे सरांनी आत्ताच सांगितलंय की आता पाणी सुद्धा आपल्याला त्याग करायचंय, म्हणजे जल सुद्धा त्याग करायचंय. ही आक्रमक भूमिका घेऊन आता या ठिकाणी आपण बसतो आहोत. लवकरच या प्रशासनामध्ये जर थोडीशी माणुसकी असेल तर कुठंतरी या गोष्टीची हे दखल घेतील, शासनकर्ते दखल घेतील. नसता आम्ही आता शेवटच्या स्तरापर्यंत आरपारची लढाई करण्यासाठी सज्ज आहोत, तयार आहोत. धन्यवाद. शिक्षक समन्वय संघाचा, शिक्षक समन्वय संघाचा, शिक्षक समन्वय संघाचा 100% अनुदान, 100% अनुदान. आणि अनुदान आमच्या हक्काचं, अनुदान आमच्या हक्काचं. सर, फक्त मुंडन करून चालणार नाही. जर आमच्या जीवभावाच्या माणसाचा जीव जात असेल आणि ते जर अन्नत्याग आणि जलत्याग जर करत असतील तर या सरकारची तिरडी काढायला आम्ही मागे पुढे बघणार नाही. या सरकारची तिरडी इथून काढू, त्यांना केस अर्पण करू आणि त्यानंतर या सरकारची तिरडी काढू. कारण जर हे सरकार न्याय देत नसेल तर मेलेलं बरं. जर हे सरकार शिक्षकांना जगवत नसेल, यांना प्रत्येक गोष्टीला पैसा आहे परंतु शिक्षकांना देण्यासाठी यांच्याकडे पैसा नाही, यांची तिजोरी खाली होऊन जाते. शिक्षकांना तेव्हा जेव्हा रुपया द्यायचा असेल तेव्हा तेव्हा यांची तिजोरी खाली होते. परंतु जर एखाद्या समाजाला यांना खुश करायचं असेल तर यांच्याकडे भरपूर पैसा आहे. आणि देणारा मुख्यमंत्री म्हणून आम्ही माननीय शिंदे साहेबांना बघतोय. परंतु शिंदे साहेब, ज्या देशामध्ये शिक्षकांची अवहेलना होते, ज्या देशामध्ये शिक्षकांना न्याय दिला जात नाही, त्या देशाची पिढी ही उज्ज्वलपणे घडू शकत नाही. त्यामुळे शिक्षकांना न्याय देण्यासाठी तुम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल. किंबहुना आम्ही ते पाऊल घेण्यासाठी पुढचं पाऊल घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडू. त्यामुळे मित्रांनो, फक्त मुंडन करून केस अर्पण करून आपण थांबणार नाहीत, तर या सरकारची तिरडी काढून या सरकारचा निषेध उद्या आम्ही या पाथरी पवित्र नगरीमध्ये करणार आहे. त्यामुळे मित्रांनो, उद्या 11:30 वाजता जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील ज्या ज्या शिक्षकांना जमतंय परिस्थिती अनुरूप त्यांनी पाथरी नगरी उद्या गाठण्याचा प्रयत्न करावे असे मी शिक्षक समन्वय संघामार्फत आवाहन करतो. आणि या पाथरी नगरीमध्ये शिक्षक क्रांतीचे गजानन खैरे सर हे आपल्याकडे उपस्थित झाले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं. राज्यभरामध्ये शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि 2 ठिकाणी अन्नत्याग उपोषण त्या ठिकाणी सुरू आहे. आता हे उपोषण आंदोलन करण्याची वेळ शासनाने आपल्यावर येऊ द्यायला नाही पाहिजेत. का येऊ द्यायला नाही पाहिजेत की घोषणा केल्यानंतर त्याचा शासन निर्णय 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी निर्गमित करायला पाहिजेत. त्याचे मिनिट्स पण त्या ठिकाणी त्या घोषणेचे आलेले आहेत. तरी पण शासन या ठिकाणी वेळ काढूपणा त्या ठिकाणी करत असल्यामुळं आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 63,000 शिक्षकामध्ये शिक्षक म्हणलं की सगळे हुशार आहेत. सगळ्याच्या मनात एक प्रश्न पडलेला आहे की डिसेंबरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला टप्पावार देण्याचं त्या ठिकाणी त्यांनी सभागृहामध्ये विधान परिषद आणि विधानसभामध्ये त्या ठिकाणी घोषणा केली. परंतु त्या काळामध्ये निवडणूक होऊन गेलेल्या असतील आणि निवडणूक होऊन गेल्यानंतर कोणतं सरकार येईल हे सांगता येत नाही. आता सरकार तर या ठिकाणी आपण आपल्या सर्व शिक्षकांना हे माहित आहे की मागं जे काही आपल्याला 1160 कोटी ज्यांनी आपल्याला दिलेले आहे, या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, आणि आपल्याला वाटतं हे देणारे त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहे म्हणून यांचं सरकार आपल्याला यायला हवं.
परंतु बांधवांनो, लोकशाहीमध्ये लोकांच्या मतानुसार त्या ठिकाणी हे शासन येत असतं. कधी काय होईल हे सांगता येत नसतं. म्हणून यांनी जरी घोषणा केली असेल आणि नंतर जर समजा तर्जरची गोष्ट आहे, सरकार जर नाही आलं तर ही घोषणाच राहून जाईल. म्हणून प्रत्येक शिक्षकाला वाटतं की या ठिकाणी आपला ह्या केलेल्या घोषणाचा कॅबिनेट शासन निर्णय निघून किमान 1 महिन्याचं वेतन या ठिकाणी आपल्या खात्यावर पडावं. म्हणून या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी राज्यभरामध्ये राज्यातील सर्व मुख्य समन्वयक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करत आहे. मग जगदाळे सर असतील, आमचे ज्ञानेशभाई असतील, विजय सुराशे सर असतील, शेरे सर असतील, दीपक भुवन असतील, जोजारे सर असतील, सर्वच त्या ठिकाणी जे मुख्य समन्वयक आहे त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आता फक्त राज्यातील शिक्षकांना एक लक्षात घ्यावं, आपल्याला या ठिकाणी आपल्याला 1 महिन्याचा पगार त्या ठिकाणी शासन निर्णय निघून त्या ठिकाणी जर आपल्याला आपल्या पदरात पाडून घ्यायचा असेल तर आपल्याकडे फक्त एक 38 ते 39 दिवस त्या ठिकाणी आपल्या हातात आहे. कारण 38 ते 39 दिवसानंतर आचारसंहिता लागणार आहे आणि आचारसंहिता लागल्यानंतर मग या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सुद्धा काही बोलता येत नाही. GR ची गोष्ट वेगळीच आहे, परिपत्रकाची गोष्ट वेगळी आहे, कोणाला काही बोलता येत नाही. त्यामुळं आपला प्रश्न त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी होणारच नाही किंवा कोणी बोलणार नाही. त्यामुळं आपल्याकडे कमी दिवस आहे, कमी दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्याला हे करून घ्यायचं आहे. त्यामुळं तुमच्या सर्वांची त्या ठिकाणी साथ एकदा या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाला त्या ठिकाणी हवी आहे. आणि इतिहास हा सांगतो की शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून एक टप्पा आपल्याला भेटलेला आहे. त्याच्यामुळं हा टप्पा भेटलेला आहे, त्याच्या अगोदरचा सुद्धा टप्पा भेटलेला आहे. पण हा जो काही टप्पा भेटला, हा टप्पा घेण्यासाठी खरोखर या ठिकाणी मला तुमचं अभिनंदन करावंसं वाटतं की चांगल्या संख्येने या ठिकाणी तुम्ही आझाद मैदानला तिथं उपस्थित होतात. म्हणून शासनाला तो तात्काळ द्यावा लागला, त्याला जास्त विलंब त्या ठिकाणी झाला नाही. म्हणून आपल्याला तात्काळ जर शासन निर्णय काढून घ्यायचा असेल, ज्ञानेशभाईनं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला इथं पाथरीमध्ये, मग तो मुंबईत जर राहत असेल तर ते मुंबईहून इथं त्या ठिकाणी त्याला यायला काही हरकत नाही. याचं कारण आहे, आता ही लढाई ही शेवटची लढाई आहे. कारण 38 ते 39 दिवस आहे, ते दिवस संपल्यानंतर पुढं काय होईल हे आपल्याला माहित आहे, आपलं भविष्य अंधारात आहे. त्यामुळं असं म्हणू नका की आम्ही त्या टोकाला राहतो. कोणत्याही टोकाला जर राहिलं तर या ठिकाणी मध्यबिंदू म्हणून त्या ठिकाणी इथं आपल्याला यावं लागणार आहे. येत असताना या ठिकाणी जोपर्यंत शासन निर्णय निघणार नाही तोपर्यंत इथं राहण्याच्या तयारीने या बांधवांनो. फक्त 1 दिवस यायचं, 2 दिवस यायचं, आम्हाला शाळेत काम आहे असं करू नका. वेळ प्रसंगी आपण त्या ठिकाणी एक मोठा निर्णय घेऊ. राज्यातल्या सर्व शाळा बंद करायच्या. शाळा बंद केल्या तर त्या ठिकाणी शिक्षक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतील. तो निर्णय संघटनेच्या वतीनं त्या ठिकाणी सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी घेतला जाईल. आता उद्यापासून आज ज्ञानेशभाईचा, जोजारे सरचा आणि दीपक भाऊचा आज अन्नत्याग उपोषणाचा 2रा दिवस आहे. आता मी आलो आणि ह्या क्षणापासून या ठिकाणी मी ठरवलं, त्यांना सांगितलं, ज्ञानेशभाईनं सुद्धा सांगितलं की या क्षणापासून मी अन्नत्याग आणि जलत्याग हे दोन्ही करतो. बांधवांनो, माझ्यामध्ये स्टॅमिना आहे आणि माझं शरीर सुद्धा त्या पद्धतीनं बनलेलं आहे. आणि मी एखाद्या वेळेस जर म्हणलं ना मी एकदा पाणी पिणार नाही आणि अन्न खाणार नाही तर काही जरी झालं तर मी त्या ठिकाणी खात नाही. म्हणून 2 ते 3 दिवसामध्ये आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेबांना मी विनंती करतो, साहेब आम्ही एक तर अन्नत्याग उपोषण कधी करत नाही, केलं तर आमचा इतिहास आहे की आम्ही काहीतरी घेतल्याशिवाय आम्ही उठत नाही, नाहीतर त्या ठिकाणी आमचा देह आपल्याला त्या ठिकाणी अर्पण केल्याशिवाय आम्ही राहत नाही. एवढ्याच माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी हे अन्नत्याग आणि जलत्याग उपोषण करत आलेलो आहे आणि आता सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमचं उपोषण सुरू आहे. आजपासून माझं जलत्याग आणि अन्नत्याग उपोषण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. उद्यापासून हे सर्वच जण त्या ठिकाणी पाण्याचं सुद्धा त्या ठिकाणी थेंब ग्रहण त्या ठिकाणी करणार नाही. आपणास विनंती की तात्काळ त्या ठिकाणी दखल घ्या. आपण चांगली घोषणा केलेली आहे, चांगला मेसेज आपल्या माध्यमातून महाराष्ट्रात गेलेला आहे
की बाबा शिक्षकाचे शिक्षण मंत्री आहेत, तर आपण त्या ठिकाणी काय करा साहेब, 1-2 दिवसात शासन निर्णय काढा आणि शासन निर्णयामध्ये असं नमूद करा की हे जे 1160 कोटी त्याच्यामध्ये पैसे आहेत साहेब, तुम्हाला माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे, कारण आम्ही शिकवतो आणि तुम्ही आमचे शिक्षण मंत्री आहात, तर याच्यातून 1 महिन्याची पगार करायला त्या ठिकाणी काही हरकत नाही. यासाठी मला असं वाटतं की राज्याचे आपले सगळ्यांचे नाथ मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांची तुम्ही एक पत्र त्या ठिकाणी घ्या. त्यांनी एक पत्र दिलं किंवा त्यांनी होकार जर दिला तर तुम्हाला कुठंच अडचण येत नाही, अशी विनंती या ठिकाणी साहेब आपल्याला करतो. आणि त्याचबरोबर या महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदारांनाही विनंती करतो की साहेब या ठिकाणी आता तुमची गरज आम्हाला आहे. आपण सुद्धा इथं त्या ठिकाणी पाथरीमध्ये येऊन आमच्या सोबत त्या ठिकाणी जलत्याग नका करू, कमीत कमी अन्नत्याग त्या ठिकाणी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुम्ही सुद्धा सर्वांनी इथं त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांना सुद्धा या ठिकाणी विनंती करतो. आणि सर्व राज्यातील शिक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो की त्यांनी पाथरी इथं त्या ठिकाणी येण्याचं नियोजन सर्वांनी मोठ्या संख्येनं करावं अशी विनंती करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.